आयुष्यातला पहिला चित्रपट माझं पदार्पण हे रितेश सरांसोबत झालं होतं. रितेश सरांनी आमचा लय भारी चित्रपट आम्ही एकत्र केला होता. यावर रितेश सरांची ओळख आहे. उत्कृष्ट माणूस, उत्कृष्ट अभिनेता तर आहेच, पण उत्कृष्ट माणूस म्हणून यांची ओळख आहे. मी रितेश सरांना विनंती करतो की आपण कृपया माझं खूप कौतुक करावं आणि चित्रपटाचं. सर्वप्रथम अभयजी आणि माझी ओळख ही लय भारीच ओळख आहे आणि ती त्यावेळेस झाली. सुरुवात आम्ही दोघांनी मराठीमध्ये एकत्र केली. मी फक्त 3 चित्रपट केले. हे वर्षाला 3-4 करतात, तर ह्यांचा स्पीड काय मला घेता आला नाही. आणि कुठलीही जरी गोष्ट असली, मला वाटतं की अमय एखादा व्यक्ती असतो ना, कुठलं जर काम केलं आपण तर 100% जास्त काम कसं करावं तर ते अमयकडून शिकावं. आणि आमची बऱ्याच वेळा चर्चा होती की काय झालं पाहिजे, कसं केलं पाहिजे, कुठला चित्रपट, काय सब्जेक्ट. त्याच्या व्यतिरिक्त मला वाटतं की एक जो परसेप्शन असतो की मराठी चित्रपट कुठं जरी अडकला तरी ती अडचण सोडवायचं जे सामर्थ्य आहे त्यामध्ये आहे. आणि त्यांनी सातत्याने प्रयत्न केलाय की मराठी चित्रपटाला कसं महाराष्ट्रात प्राधान्य मिळावं, मराठी चित्रपटांना शोज जास्तीत जास्त कसे मिळावेत. स्वतःचा चित्रपट असेल नसेल ते सगळ्यांसाठी लढतात. आणि मला वाटतं की ही त्यांची खरी कमाई आहे की त्यांच्या एका शब्दावरती महाराष्ट्रातील मला वाटतं की चित्रपट तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे लोक आहेत जी त्यांच्यासाठी उभे राहतील आणि त्यातला मी एक आहे.